नमस्कार रसिक श्रोते हो. रोजचंच आयुष्य, पण त्याकडे निराळ्या दृष्टीने पाहणाऱ्या, त्यातील बारकावे शोधणाऱ्या, घटना प्रसंगांमध्ये गुंतलेले मानसिक धागे उलगडणाऱ्या बुद्धिमान लेखिका मेघना पेठे यांची आस्था आणि गवारीची भाजी ही दीर्घ कथा आज आपण ऐकणार आहोत. कथासंग्रहाचं नाव आहे आंधळ्याच्या गायी. ही दीर्घकथा आहे, त्यामुळे 2 भागामध्ये वाचणार आहे. दोनही भाग नक्की ऐका. कथेचं शीर्षक आहे आस्था आणि गवारीची भाजी. ऐकूया. माणिकचंदची शेवटची पुडी तोंडात सोडून आणि पुडीचा कागद वाटेत न भिरकावता जागरूकपणे खिशात टाकून जेव्हा त्याने घड्याळाकडे पाहिलं तेव्हा अवघे 4:32 झाले होते. साला आता मुळात स्वतःच भुकेने रंजीस आलेल्या आईपुढे खायला मागत तिच्या पोराने ठो ठो बोंबलावं तशी सगळी रिकामी संध्याकाळ त्याच्या पुढ्यात ठाकली होती. माणिकचंदची नशा थुंकण्यात पुढली 5-7 मिनटं जातील. मग पुढे जुन्या कोळिष्टकात हातपाय हलवणारी माशी लोंबावी तसा अनिरुद्ध एकदम लटकल्यासारखा झाला आणि सगळं जग 2 क्षण त्याच्या भोवती थरारलं. प्रौढ साक्षरतावाल्यांची मीटिंग रद्द झाली नसती तर एव्हानं तो भायखळ्याच्या त्या म्युन्सिपल हायस्कूलच्या पहिल्या मजल्यावर चित्रकला वर्गात मस्त मजेत असता. तिथे जमलेली मुलं आधी आलेल्या ज्या अडचणी मांडतील त्यांची कारणमीमांसा आणि भविष्यातल्या एका तरी निर्णयावर एक तरी आक्षेप घेऊन मग एक तजुर्बेदार सल्ला त्यांनी दिला असता. त्यावर त्यातल्या काही जणांनी तरी आदर आणि अचंब्याने त्याच्याकडे पाहत माना डोलावल्या असत्यात. हे कसं काय बुवा सरानं हे असं सुचतं. मग इगोवर काही पुटं चढली असती आणि काहीच नाही तर मीटिंग थोडी लांबली तर असती. नंतर कोपऱ्यावरच्या गाडीवर चहा पिताना प्रौढ साक्षरतेसाठी घालवलेल्या त्या खूप दूरच्या 6 महिन्यांचं सार्थक झाल्यासारखं त्याला वाटलं असतं. पण त्या ग्रुपमधल्या मिलिंद नवलेचे वडील वारले आणि जावळेने मीटिंग रद्द झाल्याचा फोन केला. आयत्या वेळेला हे असं आधी ठरलेलं काही रद्द झालं की फार पंचायत होते. आता प्रेताला जावं का? पण ती कल्पना त्याला तितकीशी भावली नाही. मिलिंद नव्यातला असला तरी त्याचं घर जुन्यातल्यांचं होतं, त्यामुळे ते सगळे सोपस्कार असणारच. बांगड्या फोडणं, मंगळसूत्र तोडणं, कुंकू पुसणं आणि मग नंतरचा हाहाकार. त्या आंघोळ वगैरे आटपून ताटी वगैरे आवळेपर्यंत त्या चाळीसमोरच्या चिंचोळ्या रस्त्यावर त्या सुमार गर्दीत आपण निनावीपणे सगळ्यांच्यातला एक म्हणून ताटकळायचं. त्यातनं साधणार आहे काय? फार तर संध्याकाळ जाईल. पण संध्याकाळ जायचे अनेक पर्याय आहेत. जहांगीरला जाऊन AC दालनात एक फेरी मारून समोवारला बिअर टाकता आलीच असती. पण तिकडचं ते सनातन दिंडाचं प्रदर्शन परवाच करूर भेटला तेव्हा त्याच्या आग्रहाखातर पाहिलं. दिंडा वॉज यंग अँड इम्प्रेसिव्ह. भेटलाही पर्सनली. आपल्याला आवडलेलं चित्र त्याचंही सगळ्यात लाडकं निघालं तेव्हा करूर पण चकित झाला होता. पण तरी पुन्हा नको. आणि आजची मुंबई त्याच्या कार्यालयातही नको. सध्या तिकडे संपादक महाशय फार फार बिझी असतात. गेल्या 2 वेळेस 10-1 मिनिटातच त्यांनी घड्याळाकडे पाहिलं होतं. साला BA झाल्यावर अनवाणी पायांनी जनजागरण करत हिंडायचा तेव्हा कित्येकदा खिशाला चाट देऊन आपण त्याला पावभाजी खिलवली. आणि आज AC मारुतीशिवाय फिरत नाही, रॉथमनशिवाय काही ओढत नाही आणि शिवास रिगलशिवाय काही पीत नाही.
तुझ्या डॅश आहे आणि सायन दैनिकाची कमी आहे, तर तू पेपर काढ. हे आपण सुचवलं त्याला. सुरुवातीला लेनिन आणि लोहियामधला फरक तरी समजत होता का? मार्क्सविषयी पहिल्यांदा याला सुनावलं तेव्हा याच्या उघड्या तोंडातून लाट टपकायची तेवढी राहिली होती. आणि आज साला घड्याळ बघतो. अनिरुद्धाच्या मनात नाही म्हटलं तरी एक बारीक कळ उमटून गेलीच. पण मग आता मूळ मुद्दा या रिकाम्या संध्याकाळीच आहे. सरळ घरीच जावं का? पर्यायांशी खेळता खेळता तो स्टेशनपाशी पोचला. पण स्टेशन बघूनच तो विटला. पिवळ्या प्रकाशातला माणसांचा चिखल, त्या चिखलात किडामुंगीसारख्या आपणही गाडीसाठी ताटकळत उभे आहोत आणि या सगळ्यांबरोबरच पुरातल्या गाळा राड्यासारख्या इकडून तिकडे ढकलले जात आहोत. या कल्पनेनेही त्याला शिसारी आली आणि त्याहीपेक्षा घरी जाण्याच्या कल्पनेने. ते तेव्हाचे बॅचलर डेज असते तर घरी जाऊन अंगावरच्या कपड्यानिशी दिवाही न लावता ढणाण पंख्याखाली लोटून दिलं असतं स्वतःला आणि निद्रेचा कायमचा बॅकलॉग थोडा तरी भरून काढला असता. पण आता ते शक्य नाही. चायला आता घरी जायचं म्हणजे आपण उशेच्या आधी घरी. उशेआधी घरी जायचं म्हणजे अर्थात कैवल्याला क्रेशमधून उचलणं आलं आणि एकदा ते केलं की विश्रांती संपलीच. बाबा शू, बाबा शी, बाबा क्रिकेट, बाबा खायला दे, बाबा जोक ऐक, गोष्ट सांग, कोडं सोडव, भागाकार समजाव, सर्कसला कधी देणार, एसेल वर्ड, आईस्क्रीम, उफ उफ, न संपणारी मागण्यांची ओळ, चित्ताला संपूर्ण खाऊन टाकणारी, शांततेची शक्यताच संपवणारी. आणि मग उषा येईल. तिला हल्ली स्पॉन्डिलायटिसचा ट्रबल सुरू आहे. ती आल्यावर आपल्याला चहा तरी करावा लागेल, तांदूळ तरी निवडायला घ्यावे लागतील. हे सुरुवातीला आपणच पुरवलेले चोचले. बरं, ती तरी मुकाट मदत घेईल का? आयत्या मिळालेल्या चहाचा एखादा घुटका घेत एखादं गोडसं स्माईल. इम्पॉसिबल. केलेल्याचं काही कौतुक नाहीच. कोड पुरवून घ्यायचे आणि बदल्यात कागाळ्यांचे हार आपल्या गळ्यात. उण्यापुऱ्या 10 वर्षातली 10,000 गारहाणी, एकामागोमाग एक, तणतण तणतण तणतण. किंवा मग एकदम हुप्प बसूनच राहायचं. 1 नाही 2 नाही. बायको कसलीही वैताग झाला. हल्ली एकटं राहू दे, पण दुकटंही झोपायची चोरी. साला से मुश्किल करून सोडलं या बाईने. सगळा आपला एकतर्फी मामला. ॲश्ट्रेत राग झडावी किंवा पिगदाणीत थुंकावं तसं जमलेलं सगळं हिच्या मेटाकुटीने पसरलेल्या पायात ओतायचं आणि कूस बदलायची. कारण त्यानंतर तिचा तो उपकार केल्यासारखा चेहरा बघवत नाही. अशी कोण मोठी मदनिका आहे? सुरुवातीला उत्साही तरी होती आणि निदान अशी बघायची आपल्याकडे. आदर आणि कृतज्ञता. आपण जणू वात्सायनच होतो. कुठे गेले ते दिवस? सहकार्य, साहचर्य आणि सहवास हे 3 मोठं संसाराचे. साले कुठे घरंगळे? कसे आणि का? का केलं लग्न आपण? का केलं? सीमाद बुवाचं द सेकंड सेक्स कोळून आकळलेले आपण. लग्न केलं इतकंच नाही तर उशेशीच का केलं? आणि मग त्याला अटळपणे मिथिला आठवली. पण आठवली म्हणायला तो विसरला होता कधी तिला? बऱ्या न होणाऱ्या जखमेसारखी मिथिला. सगळ्या जाग्या क्षणात ती होतीच. श्वासासारखी त्याच्यात भिनलेली. भिकाऱ्याला लॉटरी लागावी तशी आयुष्याला लाभली आणि जुगाराने नशेत खंक व्हावं तशी गमावली. मेड अँड मॅड फॉर इच अदर असण्याचे ते ऐन 25शीतले सुंदर दिवस. तेव्हा आपण पत्रकारितेत लुडबुड करीत होतो. तिथेच उमेदवारी करणारी मिथिला तिथे भेटली. शिरशिरीत,
आकर्षक, अखंड उत्साही आणि कुठल्याही परिस्थितीत सतत हसणारी मिथिला. उन्हातान्हातली स्पॉट रिडिंगची वणवण असो किंवा रात्री बेरात्रीचं मान मोडणारं रटाळ प्रूफ रिडिंग, मिथिलाने कशालाही नाही म्हटलं नाही. जबाबदारी उचलताना आपल्या बाई असण्याचं भांडवल केलं नाहीच, पण एरवीही कधी गंभीर चर्चेत वा फुटकळ किंवा अश्लील हास्य विनोदातसुद्धा आपल्या बाई असण्याचा गंड कुणाला दिला नाही. मुळात तिलाच तो नव्हता. बाई बाई काय, एक जीवशास्त्रीय अपघात असतो तो, ती म्हणायची तसं. त्याही वेळेला किती स्पष्ट विचार होते तिचे, आणि ते विचार आचारात बाणवण्याची असोशी. त्यातली तडजोड मान्य नसायची तिला. या अतिरेकी सचोटीमुळे कधी कधी हसं व्हायचं तिचं, आणि कधी तिच्या भोवतीचं अस्सले शहाणं ठरायचं. पण तिची हरकत नव्हती त्यालाही. ती तरी काय करणार, ढोंगच नव्हतं तिच्यात, आणि उत्तरदायित्वही फक्त स्वतःशी. त्यामुळे तिच्यात एकूणच एक बेपर्वा छटा होती. या बेपर्वाईनंच तिचा मोह पडायचा, आणि तिचा तिरस्कारही त्यामुळेच करायचे लोक. वाचन भरपूर होतं तिचं, समकालीन आणि अभिजातही. त्यातले कोर्स तोंडावर भिरकावून आजूबाजूच्या उथळ पुस्तकी इंटुकिड्यांना चीत करणं हा तिच्या हातचा मळ होता. पण त्यात मजा येण्या इतका माजच नव्हता तिच्यात. म्हणायची, हे ठीक आहे रे वाचन बिचन, वाचून ना माहिती वाढते अन्या, पण त्याने फक्त ओझंच वाढणार असेल तर काय रे, काय करायचं आहे ते वाचन? आयुष्यभर वाळवंटात पाण्याच्या पखाली वाहणारे उंट जर तहान लागल्यावर मृगजळ बघत लाळ गाळत ताटकळले तर काय फायदा? तहान अशी लागली पाहिजे की जमिनीला कान लावून खळाळ ऐकू आला पाहिजे, दूरच्या बारीक झऱ्याचा सुद्धा. तो झरा शोधून आपल्या उंजळीने घोटभर पाणी पोटात जाईपर्यंत ती तहान टिकवून धरता आली पाहिजे. आणि पायातलं बळ आहे. किती सुंदर आणि नेमकं बोलायचे मिथिला. अगदी हेवर्स 5000च्या जाहिरातीतला तो माणूस नेमका बाण मारतो ना, तसं. आणि तसं तिला म्हटलं की खूप हसायची. खूप हसायची. हसताना दिसली ती सगळ्यांना. पण आपण मात्र तिला रडतानाही पाहिलं. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, अनेकदा. दुःखानंच नाही, आनंदाने, करुणेने, कृतज्ञतेनेही रडताना. ऑफिसातल्या बेवड्या काटेला कामावरून काढून टाकलं त्या दिवशी. त्याआधीचे काही दिवस काटे सैरभैरच झाला होता. फीट येते म्हणून लग्न राहून गेलेल्या त्याच्या प्रौढ बहिणीने आत्महत्या केली होती. दम्याने पछाडलेली आजारी आई आणि ही बहीण सांभाळायची म्हणून स्वतःचं शिक्षण अर्धवट टाकून प्यूनची नोकरी धरलेल्या आणि स्वतःचा संसार न मांडलेल्या काटेला हा नशिबाचा डाव मात्र पेलला नव्हता. काटे ऑफिसात घुमाच असायचा. कामात चोख आणि तत्पर असल्यामुळे त्याच्या पिण्यावरून कुणी काही बोलू शकत नसे. एकटी मिथिलाच त्याच्याशी निमित्त काढून बोलायची, त्याला बोलतं करायची. तिच्याच सांगण्यावरून तो एएच्या मीटिंग्सनाही जायला लागला होता. रात्रीच्या कॉलेजसाठी फॉर्म वगैरे पण भरले होते. आणि तेवढ्यात हे झालं. एकदा 28 अवस्थेत काटे ऑफिसला आला. तेव्हा संपादकांनी त्याला घरी जायला सांगितलं. मग 4 दिवस काटे आलाच नाही. आला तेव्हा डोक्याला पट्टी, हात दोरीत अडकवलेला, आणि तोच धुंद आंबट वास त्याच्यातून घमघमणारा. आला तोच लडखडत आणि थेट साहेबांच्या केबिनमध्ये घुसून पैसे मागू लागला. साहेब फोनवर बोलत होते. त्यांनी वैतागून त्याला काही म्हटलं तर काटे एकदम उसळलाच. त्याने एकदम टिपेच्या आवाजात साहेबांची आई बहीण काढली. त्यांच्या हातातल्या रिसिव्हर खेचून
वायर सकट तोडला आणि टेबलावरचा मोठा पेपरवेट त्यांच्या अंगावर भिरकावला. साहेबांनी तो चुकवला. खिडकीचं मोठं तावदान फुटलं. काटेहूनच बाहेर आला. लडखडत जमेल तेवढ्या वेगानं बाहेर जाताना तो त्याही परिस्थितीत 2 क्षण मिथिलाच्या टेबलाशी रेंगाळला. ती अवाक त्याच्याकडे पाहत होती. त्याने एकदम मिथिलाच्या तोंडावरून हात फिरवला आणि तो हात स्वतःच्या छातीवर ठेवला. डोळे मिटून घेतले. सुखी राहा माझे बाय असं पुटपुटला आणि मग एकदम हंबरडाच फोडला. ओरडतच तो बाहेर गेला. या साऱ्या प्रकारात ऑफिसातले सिनिक इंटूकसुद्धा स्तिमित झाले होते. इतक्यात साहेब बाहेर आले आणि म्हणाले, ही इज डिसमिस्ड. बॅक टू वर्क एव्हरीबडी. सीन संपला. त्या दिवशी संध्याकाळी ऑफिसात सामसूम झाल्यावर खुर्चीतच लुडकून डोळे मिटलेली मिथिला रडताना पाहिली होती आणि तिच्या त्या ओल्या लाल चेहऱ्याकडे बघताना जीव गलबलला होता. तिने डोळे मिटलेले होते म्हणूनच केवळ तिच्या डोक्यावर हात ठेवण्याचं धाडस झालं होतं आपल्याला. तेव्हा तिने डोळे उघडून आपल्याकडे पाहिलं होतं. मिथिलाच्या आधीच्या आयुष्याबद्दल काहीच ठाऊक नव्हतं. तरी कुठले तरी जुने वर्मी लागलेले घाव जागे झाल्यासारखा तिचा दुखरा चेहरा दिसला आणि आपण एवढंच म्हणू शकलो, मिथिला, काटेचंही काही संचित असेल, त्याला त्याच्या वाटेने जाऊ दे. यावर मिथिलाने आपला हात हातात घेऊन हलवला आणि म्हणाली, थँक्स अनिरुद्धा. मग बाईला तोंड पुसत उठता तिने विचारलं, आज घरापर्यंत येशील माझ्याबरोबर? तू नसतं विचारलंस तरी आलोच असतो तुझ्या मागे मागे. आता बरोबर येईन. यावर ती खिन्न हसली. रात्री बेरात्रीही भल्या भल्यांच्या सोबतीच्या ऑफर्सची खिल्ली उडवत झटकणारी मिथिला तिच्या घराखाली आपला निरोप घेताना म्हणाली, खरं सांगू, सोबतीची भीती वाटते रे. सोबतीची सवय जडली तर ती दारूच्या पेक्षाही जड जाईल सोडवायला. आपण काहीच न बोलता तिथून निघालो होतो. पण मग कळत न कळत सोबतीच्या सवयी जडल्याच. हळूहळू गर्दी पांगत जाऊन आपण दोघेच उरलो. सरत्या पावसाळ्यात एकदा स्टेशनकडे जाताना इरॉसच्या मागच्या गल्लीत चाललेला डोंबाऱ्याचा खेळ. डोंबारीन तारेवर चढली होती. डोंबाऱ्याने उडवलेली काठी वरच्यावर झेलून तिने ते आडवी तोलली आणि पावलं टाकायला सुरुवात केली. इतक्यात वर वीज लखलखली. जोरात वारं सुटलं. डोंबारणीची साडी फडफडत तिच्या अंगाला चिकटली. पदर उडू लागला आणि जोरात थेंब बरसू लागले. जेमतेम जमलेली 10 टाळकीही भरारा पांगली. अरे, रस्त्यावर फक्त चौघेच उरलो. कडाडा ढोल वाजवत तारेकडे अनिमिष बघणारा डोंबारी, हातात हात घट्ट धरून उभे राहिलेले आपण दोघे आणि तोल सावरत तारेवर पावलं टाकीत राहिलेली ती डोंबारीण. ती 2 जीवांची आहे अन्या, मिथिला म्हणाली. म्हणजे? अरे गाढवा, ती गरोदर आहे, पहा की. तार संपल्यावर डोंबारीण काठीवरून खाली उतरली आणि तिने बाटलीवर फळी टाकून त्यावर घरंगळायला सुरुवात केली. पाऊस भरारा वाढला होता. ढोल अविरत सुरू होता आणि आपले हात एकमेकांच्या हातात होते. तो खेळ संपल्यावर त्या बाईने सारा पसारा आवरायला सुरुवात केली. शांतपणे, वरही न बघता. तिच्या मागोमाग तिच्याबरोबरचं भिसकं कुत्रंही दुडकत राहिलं. डोंबारी आमच्या समोर आला. मिथिलाने भिजलेली पर्स उघडून हाताला लागतील त्या 2-3 नोटा काढल्या आणि धावत जाऊन आडोशाला उभ्या राहिलेल्या त्या बाईच्या हातात कोंबल्या. त्या बाईचे गाल थोडे हलले न हलले. त्या नोटा तिने मागोमाग आलेल्या डोंबाऱ्याला दिल्या आणि पुन्हा ती तोंड पुशीत उभी राहिली.
वळता वळता मिथिला म्हणाली, ओह, शी वॉज इन्स्पायरिंग. ही जगण्याची सक्ती आहे मिथिला. सक्ती तर सगळ्यांवरच आहे, पण जगताना माणसं पळवाटा शोधतात, आळसावून शॉर्टकट मारतात, अंग चोरतात, घाबरून कातडी बचावतात. पण वाट्याला आलेलं कसं जगायचा हा चॉईस नाही. भर पावसात तारेवर चढून एका दोघांसमोर आपला खेळ करत राहणं, वेल, धिस इज इन्स्पायरिंग. जाऊ द्या अन्या, तुला सक्ती दिसते आणि मला चॉईस दिसतो. दोन्ही असणारच. एकच अनुभवसुद्धा कुठल्याच दोघांच्या पदरात तेच माप घालत नाही, हेच खरं. मग मग गप्पच झाली मिथिला. स्टेशनला वाटेला लागेस्तोवर पाऊस सरला होता. रस्त्यात आपण दोघेच येड्यासारखे चिंब भिजलेले आणि त्या ओल्या कच्च चेहऱ्यावरही मिथिलाच्या डोळ्यातून वाहिलेलं पाणी आपल्याला वेगळं करून पाहता आलं होतं. खूप घडलं त्या 5-6 वर्षात. अगदी एकत्र राहून बघण्याच्या प्रयोगापर्यंत सगळंच. सुंदर होते ते दिवस. काय बोललो नाही, काय सांगितलं नाही एकमेकांना, कशावर भांडलो नाही, कुठे गेलो नाही, काय केलं नाही. त्यावेळी तर वाटलं पृथ्वी तलावरचं, या सूर्याखालचं 2 माणसांना करता येईल ते सगळं केलं. पण मग काय बिनसलं, कुठे अडलं, कशा वाटा वेगळ्या झाल्या? अनिरुद्ध या प्रश्नांशी थबकला. त्या प्रश्नांची उत्तरं त्याच्याजवळ होतीच. अडाणीपणाचा आव आणता येतो, भाबडेपणाची पोच घेता येते आणि संपूर्ण आत्मविश्वासाचा पवित्राही. पण तो जनांसाठी आणि जनात मनातलं कळतंच की सगळं. दुसऱ्यापासून दडवता येतं, पण स्वतःपासून काय आणि किती दडवणार? इट्स ऑलवेज अ लुझिंग बॅटल. एका पावलात आपण त्या उत्तरांना भिडू शकतो. प्रश्न निव्वळ एका पावलाचा आहे. मिथिलाही म्हणायची तसं. प्रश्न सारा एका पावलाचा असतो अनिरुद्धा. खूप गंभीर. काही स्पष्ट मांडताना ती आपल्याला अनिरुद्धा म्हणायची. आणि तेव्हाही एकमेकांना दमवून जेव्हा सुखाचा कडेलोट व्हायचा, तेव्हाही या आपल्या बोटांच्या टोकावर बाजावर फिरवल्यासारखे ओठ घासत, थकून मऊ झालेल्या स्वरात म्हणायची, थँक्स अनिरुद्धा. म्हणजे 2 पहाडांची शिखरं आहेत समज, अगदी जवळजवळ. एकावर तू आणि एकावर मी. आपण एकमेकांची गप्पा मारतोय, अगदी वाटल्यास टाळ्याही देतोय एकमेकांना. इथे आपण दोघंही ते व्हिज्युअलाइज करून खूप हसलो होतो. पण मग नंतर जसजसं नातं वाढतं आणि बळकट होत जातं, तसं ते तेवढंसं अंतरी खुपायला लागतं की नाही बुवा, आपण एकत्र एकाच कड्यावर पाहिजे. खरं तर अंतर असतं एकाच पावलाचं. पण ते पाऊल टाकता माणूस कचरला तर द एंडच की. मग तो मधल्या दरीतच कोसळला. मग काही त्याला असं नाही म्हणता येणार की ओके बाबा, ते एका शिखराचं नाही जमलं तर परत आपण आपापल्या शिखरांवर बसून पहिल्यासारख्या गप्पा तरी मारूया, थातूरमातूर सोबतीच्या शेंगा तरी फेकू एकमेकांकडे. ते पाऊल टाकण्याआधी समोर येईल त्या परिणामाचा संपूर्ण स्वीकाराची खात्री पाहिजे. तर असा प्रश्न फक्त एका पावलाचा असतो अनिरुद्धा. आणि ते पाऊल टाकतानाच दरवेळी कचरलोत आपण. तळ्यात मळ्यात करत बसलो. इथे चटका बसला की तळ्यात, तिथे मगद दिसली की मळ्यात. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन. तळ्यामळ्यातून आत बाहेर करताना याच्या त्याच्या खांद्यावर माना टाकल्या आणि त्यांनाच हात दिल्याचा आव आणला. मिथिला न्यू इट ऑल. तिनेच केला हा पर्दाफाश शेवटी. आणि
एकदम खांद्याला कसला तरी स्पर्श झाला आणि अनिरुद्ध केवढ्यांदा दचकला. पाऊलभर अंतरावरच्या सिग्नलच्या खांबावर आदळलाच एकदम तोल जाऊन. एक ट्रॅफिक पोलीस त्याच्या खांद्यावर शिट्टी आपटत होता. काय विचार काय चाललाय राव? कवाधरनं इथंच उभं? फुटा तरी, मागच्यांना उगाच तकलीफ. चला फुटा फुटा. अनिरुद्धानं पाहिलं. स्टेशन आणखीच बजबजलं होतं. शिवाय मागून शेकडो हजारो माणसांचे लोंढे येतच होते रोरावत. तो एकदम शहारून बाजूला झाला आणि दिशाच बदलून डावीकडे चालू लागला. मध्येच एका रिकाम्या पाटीतल्या मुटकुड्याने त्याला मनगटावर हात मारीत विचारलं, टाईम? 6:05 कमी असं उत्तर देऊन तो पुढे चालला. ओव्हल मैदानाच्या इरॉस कडेच्या बाजूने. इथून सरळ जाऊन सिग्नलपाशी डावीकडे वळलं की आंबेडकर पुतळा, आणि पुतळा मागे टाकून सरळ चालत राहिलं की इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, युनिव्हर्सिटी, एल्फिन्स्टन आणि जहांगीर आर्ट गॅलरी. तिच्या पायऱ्यांवर मिथिला उभी असायची. दुरून दिसलं की हातातली पुस्तकं, फायली, पर्स सगळं सांभाळत धावत सुटायची. कधीतरी रस्त्याच्या मधोमध भेटायचो आपण, आणि मग त्याच पावली उलटी यात्रा. एकेकाळी पायाखालचा रस्ता होता हा. वाटा वाकड्या करत करत मुद्दाम लांबच्या रस्त्यांनी तिच्याबरोबर स्टेशनला पोचायचं. त्यावेळी स्टेशन कधी येऊच नाही असं वाटायचं. स्टेशन दिसू लागलं की पाय जड होऊ लागायचे. मग वाटेवरच्या कॅफे मिलिटरियात शिरून चहा चवायचे. 1, 2, 5 तरी शेवटी तिथूनही निघायची वेळ यायचीच. आपापले रस्ते धरण्याची, निरोपाची दुष्ट वेळ. चालता चालता त्याला कितीतरी आठवलं. एकदा भर जुलैच्या पावसात भरारा वाऱ्यात उलट्या पालट्या छत्रीशी झटापट करत येणारी मिथिला आपल्याला बघून छत्री बंद करून धावत सुटली, आणि इथे भर रस्त्यात आपले कान पकडून डोकं वाजवून तिने कच्च पापी घेतली ओठांवर. मिठी आपण काही बोलणार तेवढ्यात पुन्हा एकदा, यावेळेला आणखीच दीर्घ. आपली बोलतीच बंद. मग अश्राप आव आणून तिच्यासारखाच भिजलेला तिचा रुमाल आपल्या तोंडासमोर नाचवला. घे. कशाला? आपण लटकं घाबरून विचारलं. पुसून टाक. पापी पुसून टाक. तर आपण म्हणालो, कशाला? शेवटीच पुसतो एकदम सगळ्या. यावरती खडाळ हसत म्हणाली होती, मला वाटलं खरंच लाजलायस. बाकी अन्या, लटकं का होईना, लाजल्यावर गोड दिसतोस तू. त्याला आत्ताही ते आठवून हसू आलं. पण आंबेडकरांच्या पुतळ्याशी येता येता मात्र त्याचे पाय मेणाचे झाले. 2 क्षण तिथे उभं राहताना त्याला पार रिकामं वाटलं. शून्य, व्यर्थ, बेघर, मिथिलाहीन. इथून 4 रस्ते फुटत होते. कुठे जावं, काय करावं? आणि अचानक त्याला ब्रेन वेव्ह आली. अरे, असे कसे विसरलो आपण? आज सोसायटीने आस्था नावाचा भट्टाचार्यांचा नवा सिनेमा ठेवला होता. यशवंतराव चव्हाण सेंटर इथून अवघं 5 मिनिटांवर. हिंदी तर हिंदी, संध्याकाळची सोय तर झाली. त्याने पुतळ्याशी उजवी कलटी मारली आणि तो झपाझप चालू लागला. आज ऑफिसमध्ये पिट्ट्या पडला होता. आपण तत्पर आणि सचोटीचे, नीटनेटके आणि जबाबदार. त्यामुळे सारी कागदं टायपिंगसाठी आपल्याच टेबलावर नेमकी येऊन पडतात. संध्याकाळी 5 वाजता शेवटचा चार्ज टाईप करून झाला. सगळं बाळ घेऊन ती साहेबांकडे जायला उठली. तेव्हा तिला जाणवलं की गेले 2 दिवस दुखत असलेली पाठ आज फारच मोडकळीस आली आहे. आणि सकाळी आल्या आल्या गेलो तेव्हापासून आपण टॉयलेटलासुद्धा गेलो नाही आहोत. साहेबांनी सगळे चार्ट्स अगदी निरखून पारखून पाहिले आणि मगच मान डोलावली. कौतुकाने नव्हे,
जाऊ शकता या अर्थाने. ती पडत्या फळाची आज्ञा घेऊन आधी टॉयलेटकडे धावली. हो, शहराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंतचा प्रवास म्हणजे हे टाळून चालणार नव्हतंच. टॉयलेटमधून बाहेर पडल्या पडल्या तिच्या पावलांनी वेग घेतला. खरं तर खूप भूक लागली होती, पण वाटेत केळं किंवा भेळ घ्यायला सुद्धा थांबण्याइतकी तिला फुरसत नव्हती. एकदा 5:25ची विरार चुकली की झालं, बट्ट्या बोळ. पुढे 17 मिनटं गाडीच नव्हती. आणि नंतरची गाडी म्हणजे किडा मुंगीसारखी माणसं जमतात तिच्यासाठी. ही झोंबाझोंबी. आपल्या स्टेशनवर उतरायचं म्हणजे डाव्याच बाजूला लोंबकळत लटकत उभं राहिलं तरच शक्य असतं. शिवाय ती गाडी हमखास रखडते. अगदी नियमच आहे तसा. आणि इतकं करून पाळणा घराच्या काकींचं तोंड वाकडं झालेलं असतंच. तुम्ही जरा लवकर येत जा की हो. हां, तुमचा मुलगा एकटाच तेवढा उरतो बघा. मलाही मार्केटला गर्दी भेटते मग, असं त्या करवादून सांगतात. जणू मी बगीचात हुंदडूनच येते. आणि त्यांची चिडचिड कैवल्याच्या चेहऱ्यावर पण उघळलेली असते. इतका हुरमुसलेला दिसतो तो. छे, नकोच ते. 5:25 म्हणजे 5:25. 5:25च्या नादात भरारा चालत असताना तिला दुखणारी पाठसुद्धा विसरायला होते. नुसता वेग. सिग्नलला लाल दिवा असताना सुद्धा तिला धावत क्रॉस करण्याचा मोह होतो. ती झेप घेणार एवढ्यात तिच्यासमोर एक माणूस आडवा येतो. त्याला चुकवून ती पुन्हा पुढे जाणार, तरीही तो पुन्हा पुढ्यातच. ती वैतागून वर बघते तर तो हसत उभा. ती चमकतेच. हा चेहरा ओळखीचा आहे. हा माणूस ओळखलं नसशीलच. मी संजीव सुळे. तिला खरंच वेळ लागतो. संजीव सुळे. ओ हो, संजीव, आपला कॉलेजमधला क्लासमेट, वाङ्मय मंडळाचा सेक्रेटरी. तिच्या चेहऱ्यावर अडखळत स्मित येतं. याचंसुद्धा नाव आठवू नये. ती मनपूर्वक ओशाळते. दिलगीर वाटत असतानाच तिला असंही वाटतं, हा आत्ताच भेटावा, अगदी वेळ साधून. चल, चहा घेऊया, तो उत्साहाने विचारतो. आरामात. छे रे, चहा कसला घेतोयस? माझी गाडी जाईल, ती शहारून म्हणते. मग अगदीच तोडल्यासारखं होऊ नये म्हणून विचारते, काय म्हणतोयस? कसा आहेस? कुठे असतोस? काय करतोस? 5:25ची महत्त्वाकांक्षा मात्र अजून पुरती मेलेली नाही. आता एवढ्या प्रश्नांची उत्तरं काही शक्य नाहीत. तुझी गाडी जाईल. त्याचा स्वर निश्चित दुखावलेला आहे, थोडासा उपरोधिकही. बरं, मुद्द्याचं बोलतो. कॉलेजची 100 वर्ष होत आहेत. त्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांचा एक मेळावा भरवतोय आणि एक स्मरणिकाही काढायचे. त्यासाठी तुझ्या कविता हव्या होत्या. कविता? ती बावचळल्यासारखी विचारते. कविता? एवढी काय दचकतेस? तुझ्या कविता नवीन, अलीकडच्या असल्या तर दुधात साखर, पण जुन्याच असल्या तरीही चालते. 6-7 तरी दे, एकदम ठळक, तुझ्या आवडीच्या, अगदी रिच सेक्शन करूया, तो म्हणतो. त्याच्या उत्साहाने तिला संकोचल्यासारखं होतं. कविता? आपण कविता करायचो नाही का? आंतर कॉलेज स्पर्धातसुद्धा गाजल्या होत्या, छापूनही आल्या होत्या. याला भारी आवडायच्या. याला तर आपणही आवडायचो. पण नवीन अलीकडच्या कविता, ते जाऊ दे. तुझं काय चाललं आहे सध्या? ती स्वतःच्या स्मरणाची साखळी निग्रहाने तोडत विचारते. अरेच्या, जाऊ दे कसं? आय वॉज काउंटिंग ऑन यू. हे बघ, अजून वेळ आहे. मी 10 दिवसांनी तुला कॉन्टॅक्ट करतो. तोवर आणून ठेव ऑफिसमध्ये. आणि लिहितासुद्धा येतील 1-2 नवीन. काय? हां? ती काहीच म्हणत नाही. हा कसा तसाच राहिला आहे, तेव्हासारखाच. ही अर्धवट वाढलेली दाढी, ही झोळी, हा झब्बा,
दर्शनी बदल म्हणजे चष्मा नव्हता त्यावेळी आणि अंगाने भरलाय जरा, पण उत्साह मात्र तसाच आणि आत्मविश्वासही. पण समजा मी अशी तुला अचानक रस्त्यात नसते भेटले तर, ती त्याला पेचात पकडल्यासारखी विचारते. तर काय, वाईट वाटत राहिलं असतं. अगं, मी तुझ्या जुन्या घरी 2 पत्र पाठवली, पण आता बहुतेक तुझा पत्ताही बदलला आहे. आणि हो, नावही ना. हो, ती म्हणते. ह्याने खरंच पाठवली असतील की पत्र, पण नाना आई आता पुण्याला गेले. मला मिळणार कशी पत्र? तरीच मी आपला कुंदा कुंदा म्हणतोय. एकदा तर अहो तामणकर असं सुद्धा म्हटलं, पण तू ढिम्म लक्षच द्यायला तयार नाहीस. तो म्हणतो मजेतच, पण तिला हसू येत नाही. हल्ली तसं कुंदा म्हणतंय कोण? कुंदाच्या काळातलं कुणी भेटतच नाही. तुटलोच आपण त्या काळापासून, त्या कुंदापासूनही. अनिरुद्धमय होताना आपलं नाव बदललं, घर बदललं, जगणंच बदललं. आणि ज्याच्यासाठी हे बदललं तो तो अनिरुद्धही अखेर बदलला. पण खरंच बदलला का, की तसाच होता आणि आपल्याला उशिरा समजला? आपल्यासाठी त्याने मुळातलं काहीच नाही बदललं, जराही. हेच खरं तर आपलं दुःख आहे. पण याचा उहापोह करण्याची ही वेळ नाही, एवढंच तिला तातडीने वाटतं. 5-25ची महत्त्वाकांक्षा पुन्हा एकदा जुन्या जखमेसारखी तिच्या मनावर उघडते. चल चल, मी निघू? तिने जवळजवळ आर्ततेने विचारलं. तुझा नवा पत्ता? तोही तरीही तटल्यासारखाच. तू करणार आहेस ना ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट? तेव्हा देईन ना, तेव्हा चहाही घेऊ. हं, ती समजूत काढल्यासारखी म्हणते आणि निघतेच. स्टेशनात पोचते तेव्हा 5:25 नुकती निघत असते. तिचा जीव हळहळ हळहळ हळहळत राहतो. एक क्षण तिला मोह होतो चालती गाडी पकडायचा, पण मग तिला आठवतं चालत्या गाडीत चढताना घामेजलेल्या हातातून बार निसटून प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या मध्ये पडलेली तिची मैत्रीण चित्रा. कैवल्याच्या वेळेला गरोदर होतो आपण तेव्हा ते, आणि गाडीत 3ऱ्या सीटवर बसून स्वेटर विणत होतो. सभोवार सर्वत्र बायकांच्या घामेजलेल्या भिंती, एकदम दरवाजात बायकांच्या किंचाळ्या आणि गिरगई 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 असा गलका. बाजूची बाई उठून उभी राहिली कुतूहलाने बघायला. तेवढ्यात आपण सरकून घेतलं इंचभर आणि पुन्हा स्वेटर मग्न झालो. दुसऱ्या दिवशी कळलं ती पडलेली बाई चित्रा होती. एक हात आणि पावलापासूनचा एक पाय तुटला होता तिचा. अनिरुद्धला सांगितल्यावर तो वैतागलाच होता. तुम्ही बायका म्हणजे कधी तुमच्या प्रायोरिटीज बदलणार कोण जाणे, सारखं आपलं घर घर घर. खरंच, कशा घराला बांधला जातो आपण एवढ्या? ज्यांच्यासाठी बांधल्या जातो त्यांना काय असतं त्याचं सोयरसुतक. पण खरंच का त्यांच्यासाठी बांधल्या जातो की आपल्यासाठी? सगळ्यांसारखं सगळं हवं म्हणून आपणच जाळी विणायची आणि त्यात अडकून मग उडणाऱ्यांचा हेवा करायचा. मागे एकदा वादावादीत अनिरुद्ध म्हणाला होता. तरीही तिला वाटतंच एखाद्या पक्षासारखं आपल्याला टुनकन त्या गाडीवर बसता आलं असतं तर. तिला रडू यायचं तेवढं बाकी राहतं. ती हरल्यासारखी एका खांबाला टेकून उभी राहते. ठणकणाऱ्या पाठीचं तिला भान येतं. दिवसभराचा शीण आणि वेग एखाद्या थारोळ्यासारखा तिच्या भोवती पडून, आणि त्यात ती थिजून उभी. ती पर्स पुढे घेते आणि मिटलेल्या डोळ्यावर 2 बोटं दाबत राहते. तिला संताप येतो स्वतःचाच, स्वतःच्या दिनक्रमाचा, जबाबदाऱ्यांचा, राम रगाड्याचा. कशाला भेटला तो संजीव? उगीचच आठवत आहेत आत्ता विस्कटून गेलेले अग्रक्रम आणि विरून गेलेली स्वप्न. पण त्या खिन्नतेतही ती ठरवते, काही नाही, आता पाळणाघरातून कैवल्याला उचलायचं, घरी आणून टाकायचं, भाजी बिजी सगळं रद्द, वरण भात शिजवून त्याला खायला घालायचा
आणि जरा निवांत बसायचं. पाठ शेकायची. मग कविता शोधायच्या. कशाही काहीही करून शोधायच्याच. मग निवडायच्या. खरं तर संजीव म्हणाला तसं नवीन लिहायलाही काय हरकत आहे. लिहू की. लिहू? खरंच लिहू का? ती सगळ्यात शेवटी गाडीत चढते. एक पाय ठेवायला जागा असते, दुसरा दुडकाच. दोन्ही हातांनी खांब धरून ती आतला सगळा रेटा अंगावर घेत लटकलेली उभी असतानाच गाडी सुरू होते. चला आता स्टेशन येईपर्यंत आपण संपलो. तिला आज कितीतरी वर्षांनी नेमाड्यांची कविता आठवते. जरा थुंकायला जागा सापडली की आपण संपलो. एकेकाळी आपण कविता वाचायचो, लिहायचो, बऱ्या वाईट ठरवायचो. कुठे घरंगलं सारं, कुठे गेलं? असो, आता जाणीव रद्द. यशवंतरावच्या प्रांगणात बरीच गर्दी आहे. किती वर्षांनी आलाय तो सोसायटीच्या सिनेमाला, आणि एकटाच. नाही म्हटलं तरी त्याला ऑड वन आऊट वाटतंय. अनोळखी, दाढी खाजवत, चष्मा उघडवत, शबनम सावरत त्याने इकडे तिकडे नजर टाकली. त्याने घड्याळ पाहिलं. 5-7 मिनटंच होती. अजून आत का नाही सोडतायत? त्या गार अंधारात जाऊन एकदा रुतलो की संपलो. या संध्याकाळचं ओझं आपोआपच खांद्यावरून उचललं जाईल. तो अधीरपणे दरवाजाकडे बघतो आणि क्षणभर त्याचा विश्वासच बसत नाही स्वतःच्या डोळ्यांवर. ती मिथिला आहे की आपल्याला भास झालाय? मिथिलाच. हो, मिथिलाच. प्रश्नच नाही. तिने पाहिलंय आपल्याला की नाही? पाहूनही टाळते. तसं नाही करणार ती. की करेल? पण का करेल? दोघंही परस्पर संमतीने बाजूला झालो होतो आपण एकमेकांचे हात सोडून. कुठल्या विखाराचा, कटुतेचा तर प्रश्न खरं म्हणजे नसावा. तिने नाही पाहिलं तर नाही, आपण हाक घालू शकतो तिला. उगीच हमसे आया न गया, तुमसे बुलाया न गया असं नको व्हायला. पण एकदम त्याच्या घशात आवंडाच येतो. एकटीच आली असेल तर ठीक आहे, कुणाबरोबर असेल तर? उगीच तिचीही कुचंबणा आणि आपलीही. आज काही हे सहन होणार नाही. पण मिथिलेला तो दिसलाय. अन्या. हो, अन्यास. आणि चक्क हिंदी सिनेमाला. हिंदी मराठी सिनेमा बघण्यापेक्षा माथाडी कामगार म्हणून पार्ट टाईम जॉब करावा, नंतर निदान थकून झोप तरी छान लागेल असं म्हणायचा ना तो. किती वापरलं त्याने कोट. मध्यंतरी सेन्सॉर बोर्डवर असताना किती हिंदी सिनेमे पाहिले. एकटीने पाळलेला आपतधर्म. पण तरी दरवेळी अन्याची आठवण होईच. तशी तर ती कितीतरी वेळेला झाली. ओह, हाऊ आय हॅव मिस्ड हिम ओव्हर द इयर्स. आत्ता हा एकटाच आलाय काय की? झपझप पावलं टाकत ती कोपऱ्यात उभं राहून सिगरेट ओढणाऱ्या अन्याच्या समोरच टाकली. तो थपकलाच. कॅन आय हॅव अ पफ असं म्हणून त्याच्या संमतीची वाट न बघता तिने सिगरेट त्याच्या हातातून घेतली आणि एक लंबा कश मारत जोरात म्हणाली, हा 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 हा, गुड ओल्ड व्हील्स. काही म्हण अन्या, ब्रँडला जेवढी लॉयल्टी दाखवता त्याच्या निम्म्याने जरी तुम्ही लोक बायकांना दाखवाल ना तर अगं हो 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 हो, इझी इझी बेबी. तो नाही म्हटलं तरी जरा बावरलाच. तसे सगळे घोळके आपापल्या तानात मग्न होते. तरी मिथिलाचा तो खणखणीत दाणेदार आवाज, तिची ताठ उंच यष्टी आणि मान, त्यावरचा तिचा तो टॉप बन आणि उग्र सेंट, जीन्स आणि ढगळ शर्टातूनही स्पष्ट उठून दिसणारं तिचं स्त्रीधन, तिच्याकडे लक्ष न जाणं तसं अवघडच. अजिबात बदललेली नाही आहेस. तो थोडं असूयेनंच म्हणाला. हे काय, ह्याला कॉम्प्लिमेंट म्हणायचं का? अजिबात न बदलणं. अगं मला म्हणायचं होतं, 40शीला आलीस तरी तशीच दिसतेस. शिडशिडीत, आकर्षक,
उत्साही, हसरी. आय मीन अवघड असतं बायकांना असं राहणं. त्याच्या डोळ्यासमोर विनाकारण उषा आली. नीरस, गांजलेली, धास्तावलेली, अस्ताव्यस्त उषा. मिथिला असती तिच्या जागी तर राहिली असती अशीच. त्याला खात्री वाटेना. पण कदाचित आपण मात्र वेगळे असतो. तिने खांदे उडवत पटापट सगळी विशेषणं खिशात टाकली. हे माझ्या सड्या आयुष्याचं फलित म्हण अन्या. वाट बघणारं कोणी नाही आणि वाट दाखवणारं कोणी नाही आणि हो, वाट लावणारं पण कोणी नाही. आणि तिने हसत हसत एक झुरका सोडत सिगरेट त्याला दिली. चुरूचुरू बोलण्यात मिथिलाचा हात कोण धरेल? पण जणू इतकं सगळं सोपं सरळच आहे सगळं. त्याने थोटूक पायाने विझवलं आणि मिथिलाने ते उचलून तिच्या पर्समधल्या बारीक पाऊचमध्ये टाकलं. आपण रस्ताभर थुंकत आलो तेव्हा ही बरोबर नव्हती ते बरंच झालं. खिशातला माणिकचंदचा कागद चुरगळताना त्याला वाटलं, हाच तिच्या आपल्यातला फरक. आपण जमेल तसं, जमेल तेवढं, जमलं तर असे उरलो. आणि ती हर क्षणी सावधपणे सगळं जमवून आणते. इतक्यात विस्कळीत जथा हळूहळू जिन्याच्या दिशेने सरकू लागलेला दिसला. अनिरुद्ध सावधपणे मिथिलेला म्हणाला, तू कुणाबरोबर आली आहेस? नाही नाही, म्हणजे मी आता आत चाललो आहे म्हणून. मी सध्या म्हणशील तर तुझी हरकत नसल्यास तुझ्याबरोबर. बासू भट्टाचार्य बंगाली पद्धतीचं धोतर वगैरे नेसून आलेत. ते सांगू लागतात, नेहमीप्रमाणे हा मॅन वुमन रिलेशनशिपवरचा सिनेमा आहे वगैरे वगैरे वगैरे. हायला, म्हणजे अमर मानसी अशी नावंच ना हिरो हिरोईनची. अनिरुद्ध पुटपुटला. अन्या, यांनी स्वतःच्या बॅनरखाली संत तुकाराम काढला असता तर रे. जस्ट इमॅजिन, विष्णुपंत पागनीस ॲज अमर आणि गौरी ॲज मानसी. मिथिलेच्या या बोलण्यावर दोघं खळखळ हसत असताना सिनेमा सुरू झाला. पाळणाघरात नेहमीचे संवाद होत नाही. काकी मुळी बाहेरच येत नाहीत. त्यांचा मुलगाच दार उघडतो आणि कोपऱ्यात बसलेल्या कैवल्याला हातानंच आई आल्याचं सांगतो. कैवल्याला काय झालंय? तो नेहमीसारखा धावत येऊन आपल्याला बिलगला नाही. त्याला डॉक्टरकडे न्यायला हवंय. आज दुपारभर खोकला आणि संध्याकाळी उलटीही केली, मुलगा चिरक्या कोरड्या स्वरात सांगतो. ती गाडी येईपर्यंत स्टेशनात केलेले सारे बेत क्षणार्धात विसरते. आपली पाठ दुखते. आपल्याला पराकोटीची भूक लागली. कविता, संजीव, सारंच विसरली. तशीच कैवल्याला चाचपत लिप पशीन येते. खाली बसून त्याच्या गालाचा एक मुका घेते. त्याच्या तोंडाला अजून ओकारीचा वास येतोय. तिला कळमळतं, पण तरीही तशीच बसून ती त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत राहते. मग तिची रिक्षातून डॉक्टरांकडे यात्रा. तिथे क्यू. जवळजवळ 7:30 वाजतात. डॉक्टर तपासतात. खूप कफ आहे. मी सिरप आणि गोळ्या देतोय. ताप वाढणार नाही बघा. वाढला तरच ही गोळी. आणि सकाळी दाखवायला आणा. आज खायला काही देऊ नका. ती निघते. घरी येते. कैवल्य झोपेला आलेलाच असतो. घरापर्यंतही तिने त्याला उचलून आणलेलं असतं. ती त्याला आरामखुर्चीत ठेवते. पायसुद्धा न धुता आधी त्याची गादी घालते. त्याला निजवते. तो खोकत राहतो. लाले लाल होतो. ती मनोमन घाबरते, पण तसं दाखवत नाही. त्याच्या छातीवरून पाठीवरून हात फिरवत राहते. सिरप बळेबळेच पाजते. गोळ्याही देते. अर्ध्या तासाने त्याला झोप लागते. ती तशीच गळ्यातून त्याच्या बाजूला कलंडते. उकडत असतं. दिवसभराच्या मळलेल्या थकलेल्या शरीरावरून घामाचे ओघळ वाहतात. पण पंखा लावता येत नाही.
कारण खाली ताप आलेला कैवल्य. जमिनीला पाठ टेकता क्षणी एक असह्य कळ तिच्या कण्यातून जाते. सारं घर तिला खायला उठतं. तिच्या डोळ्यातून संतापाचे, थकव्याचे, आगतिकतेचे ओघळ येऊ लागतात. तिथे तसेच वाहू देते. एक डास तिच्या भोवती गुणगुणतो. अरे देवा, मॅट्स आणायच्या राहिल्याच की. मॅट्सच कशाला, भाजीही राहिली. आता घरात फक्त गवार आहे आणि ती अनिरुद्धला अजिबात आवडत नाही. वाण सामानाची यादीही द्यायची राहिली. पुढच्या आठवड्यात गॅस सांगायला हवा आणि इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचं आहे. टोस्टर दिला आहे दुरुस्तीला, तो आणायचा आहे. कैवल्याच्या गृहपाठाची वही सजवायची आहे. सुट्टीतल्या गृहपाठाची वही सजवून लागते आणि ते तर काय सगळ्यांच्या आयाच करतात. तिला वाटतं जागेपणाचे सारे क्षण म्हणजे अशा कामांच्या याद्या डोळ्यापुढे उलगडणं तरी, किंवा थकल्या दुखल्याची वेदना तरी. आणि हे सारं एकटीने निभावूनही पुन्हा कृतकृत्यतेचं समाधान नाही, धन्यता नाही, नुसताच विफल संताप, नाहीतर कंटाळा, अगदी कंटाळा. सिनेमाघर, मिथिलाचं खिदळणं, जांभया, चिमटे आणि चच्चकार. अनिरुद्ध संकोचाने हैराण. सिनेमात 1-2 संवाद बरे, बाकी सगळा घोळच. कथा अशी, एक असते रेखा, ओमपुरी नावाच्या लेक्चररची बायको. तोही तसा समाजवादी लेंगा झब्बावाला लेक्चरर. अर्थातच तिचा मन मारत मैटाकुटीने चाललेला मध्यमवर्गीय संसार. पण त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीला मात्र अच्छा एज्युकेशन पाने के लिए एका पॉश कॉन्व्हेंटमध्ये दाखल केलेलं. आणि त्याबरोबरच तिच्या बालसुलभ हट्टांपुढे त्यांच्या घरामध्ये एक साकळलेला एक ग्राहक. खरं तर रेखाच्या मनावर 100-200 रुपयांनी कुटुंबाच्या बजेटमध्ये खोल खड्डे पडणाऱ्या त्या कुटुंबाच्या गृहस्वामिनी रेखा. एकदा मुलीसाठी नायके शूज आणायला एका प्रचंड मोठ्या लखलखीत दुकानात जाते. अर्थात ओमच्या नकळत तिला बुटांचा एक जोड पसंतही पडतो, पण त्यांची किंमत असते 600 रुपये. ती एकदम ओशात आहे. एवढे पैसे नाहीत आपल्याकडे असं म्हणून हिरमुसते. ती निघणार एवढ्यात तिथे आलेली डेझी इराणी तिला पाहते आणि ते बूट घेऊन टाक असा आग्रह करते. म्हणजे पैसे मी देते ना, नंतर कर परत असं सांगून मग स्वतःच्या गाडीत रेखाला घेते आणि एकत्र जेवणाच्या मिशाने एका पॉश हॉटेलच्या स्वीटमध्ये घेऊन जाते. मोठं दालनासारखं ते स्वीट, तिथली चकचकीत बाथरूम, गुळगुळीत भिंती, मऊ मऊ सोफे आणि सुवासिक टॉवेल. एकूण भपक्याने रेखा बावरूनच जाते. रेखा बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन बाहेर येईपर्यंत डेझीने फोनवरून बातचीत करून एक गिऱ्हाईक तिथे बोलवून घेतलेलं आहे. रेखा बेखबर. त्याची तिची ओळख होण्याचा उपचार पूर्ण होतोय न होतोय तोपर्यंत तो तिचे तळवे, पावलं वगैरे हातात घेऊन निरखा पारखायला सुद्धा लागला आहे. आणि या अनपेक्षित प्रकाराने संकोचून रेखाचं नाही नाही नाही, नको नको असं चाललेलं असताना थाडकन एकदम त्यांचा ॲक्शन्स आहे भरपूर असा संगच प्रेक्षकांवर आदळतो. बरं, सगळं काही अगदी रमून चाललेलं असतं तिथे. एकदा असं, एकदा तसं, एकदा हे, मग ते. जणू काही मुरलेलं प्रेमी युगुलच आहे ते. हे म्हणजे बाहेर श्रोते वेफर खात आहेत आणि आतमध्ये बाईचा शडच लागलेला. मिथिलेच्या मनात आलंच. अर्थात रेखा घरी परतते. घरात शिरताना कोसळते वगैरे आणि मग नेहमीप्रमाणे खसाखसा आंघोळ, मग घरातली इतर व्यवधानं, विशेषतः मुलीचं अस्तित्व तिला भानावर, जमिनीवर आणतात. त्या संघाचे मिळालेले पैसे ती एका डालड्याच्या डब्यात बंद करून ठेवते आणि मग लपंडाव सुरू होतो.
मग अर्थातच घुसमट, सापळ्यात अडकणं आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा हे करणं. अखेर शेवटी ओमपुरीला त्याची एक विद्यार्थिनी एका गोष्टीच्या मार्फत हे सांगते. मग रेखा त्याला विचारते, हे खरंच घडलं असेल तर? तेव्हा अचानक त्याला काहीतरी घडून गेल्याचं कळतं आणि तत्वतः तात्विक पातळीवर जे विचार त्याने स्पष्टपणे जोरात ठासून मांडलेले असतात ते जगण्यात उतरवण्याची वेळ येऊन ठेपते आणि सिनेमा संपतो. आज आपण इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग नक्की ऐका. पुन्हा भेटूया आणि ही कथा पूर्ण करूया.